खूप एन्जॉय केले कारण आमचं शूटिंग पण खूपच हेक्टिक सुरू आहे. सो ऍक्च्युली आज जरा ब्रीदर मिळाला आम्हा सगळ्यांना. आमरस, आंब्याची पोळी, आंब्याची पोळी, आंब्याची तुम्हाला परम दिखेगा अभी. आता झालंय काय की आम्ही पहिला राऊंड आम्ही जिंकलो ना, आमची टीम जिंकली, त्यामुळे आमच्याकडे सगळ्यांकडे एक एक पेटात आम्ही आता सगळे मिळून तुझं म्हणलीस तो मेन्यू करणार आहोत. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आणि आज आंबा महोत्सव इथे सेलिब्रेट करण्यात आला आणि शुभ श्रावणीची टीम माझ्यासोबत आहे. कसे आहात? पण मला सांगा, गेम खेळताना किती मजा केली दोघांनी. म्हणजे बाकी काय चेअरअप करत होते तुम्हाला, मला हाईटचा फायदा किती आला. आम्ही तिकडे उभा राहूनच आम्ही दोघं बोलत होतो, काही नाही शुभू फक्त जरासं उचलल्यासारखं कर मी पोहोचीन. पण मला सांगा, उन्हाळा म्हटलं ना की बालपणीच्या सुट्ट्या आठवतात. किती भांडणं त्यात व्हायची आणि किती मजा मस्ती करायचं. खूप जास्त म्हणजे सगळी मजा मस्ती. आणि बेसिकली या दिवसांमध्ये कोकणात गावाला जाणं जे असतं ना, तिकडे सगळ्यात जास्त मजा यायची. तिकडे सगळे हे गेम्स आणि हे सगळं खेळलं जायचं, तर ती गंमत होतीच. हो, पण आज जसं आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत परिवाराला भेटायला जातो, तसा सगळ्यांना भेटलात. मला सांगा, इथे हे गेम्स किती एन्जॉय केलेत? खरं तर खूप एन्जॉय केले कारण आमचं शूटिंग पण खूपच हेक्टिक सुरू आहे. सो ऍक्च्युली आज जरा ब्रीदर मिळाला आम्हा सगळ्यांनाच. आम्ही थोडं रिलॅक्स झालो, जरा मज्जा केली. आता परत काय म्हणू, जोमाने शूटिंगला लागू शकू. पण मला सांग, हिला तू मुद्दाम कारल्याचा शॉट पाजलास ना? आता मैत्रिणीची थोडी तरी आपण खेचू शकतोच ना, सो तेच केलं मी. पण भूमिजा म्हणाली की तिचे सगळ्यात जास्त क्लोज ती माझ्याशी आहे. आता मी ते वाक्य माझे बदलते. माझी जवळची सानिका आहे, मोक्षा मोक्षा. पण कसं वाटलं भूमिजा, मैत्रिणीने धोका गेल्यावर? एकतर मी तिचं नाव घेतलं म्हणून आम्ही मैत्रिणी होत. पण हो, धोका तर दिला तिने. आणि मी तिला सांगून गेले की मला तो कारल्याचा ज्यूस नकोय, मला तो मिल्कशेक हवाय. पण तर मला म्हणते ती वल्लरी तू काही उत्तर दे, मी नाहीच म्हणणार की तू कारल्याचं ज्यूस पी. पण मला सांगा, सेटवर ही आंबा पार्टी झाली आतापर्यंत? आतापर्यंत तर नाही झालीये. आपण आणणार आहे सगळे. आता आंबा महोत्सवच्या या निमित्ताने आम्ही ठरवलं की पेटी घेऊन जायची आणि एकत्र एन्जॉय करायचं. प्रत्येक जण आपापल्या वाट्याचे आंबे घेऊन येतात आणि आम्ही सगळे मिळून खातो. सगळे मिळून. आता झालंय काय की आम्ही पहिला राऊंड आम्ही जिंकलो ना, आमची टीम जिंकली, त्यामुळे आमच्याकडे सगळ्यांकडे एक एक पेटात आम्ही आता सगळे मिळून तुझं म्हणलीस तो मेन्यू करणार आहोत. अगदीच. पण मुलांना खास करून विचारायचं, आंबा दुसऱ्याच्या इथे जाऊन तोडण्यात काय मजा असते ती अरे सांग. गावी तर मी खूप केलंय. आम्ही पेटे नाही आणत, नाही, आम्ही पेटे नाही आणत. आम्ही गावी जाऊन झाडावरचे आंबे तोडून खातो. ही मजा करतो आम्ही गावी गेल्या, ती कोकणात. झाडावरचे आंबे तोडून मग ते सगळ्यांनी एकत्र बसून खाणं. मुलं आणि वंदना 100% आम्ही आंबे चोरूनच खाल्ले. आम्हाला माहितच नाही. So, आपण एक छोटासा गेम खेळतोय. एक मुलांची टीम करूया, एक मुलींची टीम करूया. जा जा जा. ओके, सो आपल्याला दमशराच खेळायचंय. मी मुलींना एक नाव सांगेल, ते तुम्ही ऍक्ट करून दाखवायचं, ते ओळखतील. काय? याच्यामध्ये आहे So, आपण serial. दोन करूया. इथून कोण फर्स्ट ऍक्टिंग करून त्यांना सांगा, किंवा त्यांच्यातल्या एकाला तुम्ही सांगायचंय कोणताही पदार्थ आंब्याला घेऊन. येस. इबल्या. करायला लागते. कोणताही, फक्त त्यांना नाही. हा पदार्थ, आणि ते ऍक्ट करून सांगतील. ऐक भावा, घाई करू नको, आधी ऐकू, मग निवांत प्रोसेस एन्जॉय कर. काय भावा? आमरस, आंब्याची पोळी, आंब्याची पोळी, आंब्याची माईक
माईक ड्रॉप. आता आपण सांगायचं का पदार्थ सांगायचा का? पदार्थ सांगायचा आंब्याचा ना आपण डिस्कस करू. हे घ्या. पदार्थ नीट समजून घ्या आधी मुलांना. तुम्ही स्वतः पदार्थ नीट समजून घ्या. हा? आंबा कापला, फोल्डिंग केलं. आईस्क्रीम, बरणीत भरला. थांबा रे, थांबा. Guys, काय रे? आता एक शेवटचा कोण ऍक्ट करणार? एक शेवटचं आहे राहुल, कोण ऍक्ट करणार? मी करते मला सांग. षडयंत्रच करतात रे. अरे मुलांचं ठरलंय की नाही? सर्च करू. मला माहिती आहे हा कुठला पदार्थ आहे. आहे. 100% आहे. हा पदार्थ कुठला त्याला माहिती हक्क द्यायचा. आंब्याचा भात. मँगो राईस, स्टिकी राईस, स्टिकी राईस, मॅकरेल. मॅकरोनी. टाकू याच्यात. स्ट्रायकर. अर्धा, चंद्र, कॅरम. काजू आणि आंबा. क्या काढून टाकू. कॅरम. कोल्हापूरमध्ये आंबा जेव्हा कापतात कैरीत ओढून आणतात. आंबा कापतात कैरीवाली आणि त्याच्यामध्ये चटणी, मीठ आणि तेल टाकतात. त्याला करम म्हणतात. कर्म की को खाल्लंय. तुम्हाला करम दिखेगा अभी. करम माहित नव्हतं. पण मला खूप छान वाटलं आणि मला खरंच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आठवण झाली आहे सगळी. Yeah. थँक्यू सो मच आणि हॅपी आंबा महोत्सव. आम्ही टीमकडून आंबा महोत्सवच्या खूप खूप शुभेच्छा. उन्हाळ्याच्या शुभेच्छा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.